काय प्रेम असतं आपलं बहीण भावाचं आपल्यावरती. साहेब, लहान होतो ना आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी शिष्टी मला दादा, लहान होतो ना आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे. शाळेमध्ये गेलो, शाळेमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी वही आणि पेनावरून भांडणं व्हायचे. कोणाचे? बहीण भावाचे. वही आणि पेनावरून त्या ठिकाणी भांडणं होत असताना महाराज आईनं आवाज द्यावा, आई ए बाळांनो, ए पोरांनो. त्या ठिकाणी महाराज असं म्हटल्याच्या नंतर का भांडता, लगेच एकमेकाच्या गळ्यात शनै एकमेकाच्या गळ्यामध्ये हात घालायचे आणि हात घालायल्यानंतर त्या ठिकाणी सांगायचे, काय नाही आई, आम्ही भांडतच नव्हतो ग, उगाच तू आवाज दिला. महाराज त्या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एवढं आपण प्रेम करतो, एवढं आपण एकमेकावरती जीव लावतो, पण त्या ठिकाणी महाराज घडतं असं, लग्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुठं बिघडतं हे मलाच कळत नाही. अरे आयुष्यामध्ये बापाचा विचार करा. एवढा मोठा असणारा जो बाप, आयुष्यभर ज्यानं आपल्याला काबाड कष्ट केले, आयुष्यभर त्या ठिकाणी त्यानं एवढं कष्ट करून 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 त्या ठिकाणी आपल्या रात्रीचा दिवस केलाय आणि त्यांच्या कष्टाची आपण परिसीमा जागृत केली पाहिजे. मिठाबरोबर भाकरी खावा आपल्या बापानं आणि हा संसार उभा करावा. अरे किती वेदना होत असतील मनाला, किती वेदना होत असतील अंतकरणामध्ये, याचा आपण कधी विचार केलाय का बापाचा? दादा एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. अरे ज्यावेळेस आपलं लग्न ठरलं जातं ना, त्यावेळेस त्या ठिकाणी बाप दुसऱ्याच्या बांधावरती जातो, दुसऱ्याचे काबड कष्ट करतो, अहोरात्र कष्ट करतो आणि मनामध्ये एकच विचार करतो, माझी ताई सुखाने राहिली पाहिजे, माझी ताई आनंदाने राहिली पाहिजे. म्हणून बाप अख्ख्या सोयऱ्या धायऱ्यांच्या दारामध्ये जातो का, तर माझी ताई, माझी मुलगी आनंदामध्ये राहिली पाहिजे. याला पैसे उसने मागेन, त्याला पैसे उसने मागेन, याच्या पाठीमागं आपण कधी बापाचं कष्ट पाहिलंय का दादा? पाहिलंय? आठवा तो काळ. अरे आई, आई प्रत्येकाला म्हणून माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या दीदीचं लग्न आहे, माझ्या ताईचं लग्न आहे रे, माझ्या ताईच्या लग्नाला, माझ्या दीदीच्या लग्नाला. पण माझा जो बाप असतो ना दादा, तो बाप म्हणतो माझ्या छकुलीचं लग्न आहे, माझ्या बाळाचं लग्न आहे. अहो माझ्या बाळाच्या लग्नामध्ये येऊन तुम्ही आशीर्वाद द्या, माझं बाळ सुखाने राहिलं पाहिजे. किती कष्ट असतात दादा, किती कष्ट असतात रे बापाच्या जीवनामध्ये. ज्या दिवशी लग्नाचा दिवस येतो ना, त्या दिवशी त्या ठिकाणी महाराज बाप जीवनामध्ये तीनदा रडतो. गोष्ट लक्षात घ्या. कधी रडतो? ज्यावेळेस एकुलता एक मुलगीचं लग्न जमतं ना, त्यावेळेस बाप रडत असतो दादा. बाप सांगतो, ताई ए छकोली, पाहता पाहता तू किती मोठी झाली ग, कळलं सुद्धा नाही, तुला पाहण्याला पाहुणे आलेत, माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही, तू किती एवढीशी असणारी पिटुकली धुड 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 पळत यायची, मला बिलकुल मिठी मारायची, आज किती मोठी झाली, कळलं ग नाही ताई तुला? उद्या तुझं लग्न आहे, पाहुणे पाहण्याला ज्या दिवशी येतात ना, त्या दिवशी माझा बाप उशीमध्ये मुंडक खुपसतो आणि ढस ढसा रडतो. दादा बाप रडतो दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या वेळेस बाप रडतो ज्यावेळेस मुलीचं लग्न लागतंय, त्यावेळेस बाप रडतो. अरे सकाळच्या परी लग्नाचा दिवस उजडतो आणि लग्नाचा दिवस उजडल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज सर्वजण आनंदामध्ये असतात, सर्वजण आनंदामध्ये असतात. माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणून आई लवकर उठते, चांगले कपडे घालते. बापाला माहिती माझ्या मुलीचं लग्न आहे. बाप सकाळ धरून त्या फाटक्या कपड्यावरती असतो, एवढा कष्ट करतो बाप, परंतु त्या ठिकाणी महाराज माझ्या बापाला कपडे बदलण्याकरता सुद्धा वेळ भेटत नाही, वेळ भेटत नाही. पाहता पाहता त्या ठिकाणी लग्न लागलं जातं आणि लग्न लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज वऱ्हाडी मंडळीतून अशा पंक्तीमधून बाप फिरत असतो, दादा माझ्या ताईचं लग्न लागलं, तुम्ही सुखानं जेवा आणि माझ्या बाळाला आशीर्वाद द्या. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी वऱ्हाडी मंडळी वाट लावतात ना, बाप मंडपाच्या एका कोपऱ्याकडे त्या ठिकाणी मुलीकडे पाठ करून उभा असतो. मुलगी याच्या गळ्यात पडेन, त्याच्या गळ्यात पडेन, भावाच्या गळ्यात पडेन, बहिणीच्या गळ्यात पडेन, मामाच्या गळ्यात पडेन, काकाच्या गळ्यात पडेन, आईच्या गळ्यात पडून आरडून ओरडून रडत असते मुलगी. पण रडता 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 ती कुठेतरी आपल्या बापाला त्या ठिकाणी शोधत असते.
बापाला त्या ठिकाणी शोधत असते, अरे बाप कुठं आहे, बाबा कुठं आहेत, म्हणून त्या ठिकाणी ते लांब डोळे करते आणि त्या ठिकाणी पाहते तर बाप खांबाच्या कोपऱ्यावरती टेकून उभा असतो, आपल्या मुलीकडे पाठ देतो, सगळ्यांना गर्दीतून बाजूला करते दादा ती मुलगी. ऐका ना, ती गर्दीतून बाजूला करते, धावत पळत जाते, बापाची पाठ मुलीकडे असते आणि पाठ मुलीकडे असल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते आवाज देते, बाबा. हा आवाज बापाच्या कानावाला की त्या ठिकाणी मुलगी त्या ठिकाणी आवाज कानावाल्याच्या नंतर बाप फिरतो आणि जसा गंगा यमुना जशा नद्या वाहवेत ना, अरे गुरासारखा हमसून धुमसून तो बाप रडतोय दादा, हंबरडा फोडतोय. आज मी माझ्या स्वहस्ते त्या ठिकाणी जिवंत प्रेताला वाट लावतोय दादा. आता ही ताई माझी कधीच राहू शकली नाही, आज त्या ठिकाणी ती जाणार, याचं दुःख माझ्या बापाला होतंय. म्हणून बाप जीवनात दुसऱ्यादा रडतो आणि तिसऱ्यादा कधी रडतो सांगू, लग्न लागलं, लग्न लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज पाहिलं गेलं, लग्नाच्या कपाळाचं बाशिंग सुटतंय आणि बाशिंग सुटल्याच्या नंतर मुलगी पाहते बाबाला, बाबा अहो आयुष्याचा जोडीदार माझ्या चुकीचा भेटला, हो आयुष्याचा जोडीदार माझ्या चुकीचा भेटला. आणि लग्नाच्या कपाळाचं बाशिंग सुटलं, बाशिंग सुटल्याच्या नंतर त्या मुलीच्या लक्षात येतं, हा त्या ठिकाणी शुद्ध पाणी पिणार आहे. एवढं दुःख होतं बापाला, एवढं दुःख होतं. आणि बाप ज्यावेळेस त्या ठिकाणी तो दारूच्या नशेमध्ये असतो, दादा आयुष्यामध्ये कधी दारू पित जाऊ नका. अरे काय त्या दारू मध्ये काय हो महाराज, काय त्याच्यामध्ये, आता आपल्याला पिऊ वाटत नाही का, नाही पिऊ वाटत का, अरे त्याच्यामध्ये तथ्यच काय नाही तर का पिऊ वाटत महाराज, काय त्याच्यामध्ये असं दडलेलं. पण दारू पिऊन पिऊन हा मुलगा त्या ठिकाणी महाराज लिव्हर डॅमेज होतं आणि ऐन तारुण्यामध्ये त्या मुलीला त्या ठिकाणी तो सोडून जातो ना दादा. त्यावेळेस आयुष्यामध्ये बाप त्या ठिकाणी रडतोय, माझी विधवा मुलगी झालेली त्या ठिकाणी पाहिली ना, बापाचा त्या ठिकाणी बांध फुटतोय आणि ताईला त्या ठिकाणी घट्ट मिरती मारतोय, बाळा हे घडलं कसं रे, हे घडलं कसं रे. म्हणून सगळ्यात जीवनामध्ये जर कोण मोठा पोलादी छातीचा असणारा तो म्हणजे बाप हे दादा. म्हणून बापाला आयुष्यामध्ये कधी विसरत जाऊ नका. अरे सगळ्यांना विसरा रे, सगळ्यांना विसरा दादा, पण बापाला कधी विसरू नका. आई आणि बाबा यांचा जर आपण विचार केला ना दादा, विचार केला ना, अरे आयुष्यभर त्या ठिकाणी कष्ट करतायत, आयुष्यभर काबाड कष्ट करतायत आणि आपल्याला लहानचे मोठे करतायत. म्हणून एक सर्वांना हात जोडून विनंती आहे, जगाच्या पाठीवरती प्रत्येक गोष्टीला विसरा, प्रत्येक गोष्टीला विसरा, पण आपल्या पोटच्या बापाला कधी विसरू नका, आईला कधी विसरू नका. का तर याचं कारण असं आहे, त्यांच्या पाठीमागं असणारं त्यांचं कष्ट हे तितकंच महत्वाचं आहे. अरे त्यांनी कष्ट केलं आणि म्हणून हे दिवस आपल्याला कुठेतरी पाहायला भेटतात साहेब. काय सोपं आहे का दादा. अरे पूर्वीचा काळ महाभयंकर होता. अरे खाण्याकरता आपल्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला जावं लागायचं. काय परिस्थिती होती महाराज त्या काळामध्ये. एखाद्या श्रीमंताचं जर लग्न असलं ना, त्या ठिकाणी लोकांच्या नजरा चुकून त्या ठिकाणी महाराज रस्त्याने जाता, आमचे बाप, आमचे वडील, आमचे पूर्वज त्या ठिकाणी असे मधून गेले होते. कशा करता, जेवण्याकरता. अरे पोटाला त्या ठिकाणी पीळ घालून त्या ठिकाणी हा संसार उभा केलाय. हे विश्व तुम्हा आम्हाला दाखवलंय. म्हणून एक हात जोडून विनंती आहे, माझ्या जगाचा बापासारखा, देवासारखा जो बाप आहे ना, त्या बापाला कधी विसरू नका. आणि दुसरं कारण सांगतो दादा, भावाला कधी विसरू नका. किती भाऊ माझ्यावरती प्रेम करतोय दादा, किती प्रेम करावं. आज त्या ठिकाणी येणे प्लॉट झाले, लाखो रुपये तुमच्या डोळ्यामध्ये पाहायला भेटले, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही विसरायचं का बापाला, आपल्या भावाला. अरे भावाचा विचार करा, तो आपल्या मित्राला, मैत्रिणीला सांगत असतो, दादा माझ्या ताईचं लग्न आहे रे. किती आनंदामध्ये असतो तो. आणि ज्या दिवशी त्या ठिकाणी मुलाला पत्र येतं आणि येणे प्लॉट दिसतो, त्यावेळेस त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आपली बहीण भावाला कोर्टामध्ये खेचते. दादा एक गोष्ट लक्षात घ्या, अरे ही आयुष्याची रक्ताची नातेत रे. किती जरी परखा भाऊ मानला ना तुम्ही, परखा भाऊ, गुरु भाऊ, तो गुरगुर करतो एक दिवशी, परंतु त्या ठिकाणी महाराज तो आपल्याला रक्ताच्या नाते इतकं प्रेम देऊ शकत नाही रे दादा. खरंच आहे, खरंच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, छोटा दृष्टांत सांगतो, आपली सेवा संपवतो. किती भावावरती प्रेम असावं दादा. एक बहीण आपल्या भावाला पत्र लिहिण्याकरता बसते. भावाभावाचं भांडण होतं दादा, पत्र लिहिण्याकरता बसते. छोटासा मुलगा असतो, तो पलंगावरती झोपलेला असतो.
आणि त्या ठिकाणी आता रक्षाबंधनचा सण जवळ आलेला आहे आणि रक्षाबंधनच्या सणाच्या निमित्तानं तो बहीण आपल्या भावाला पत्र लिहिते. पत्र लिहित असताना पेन घेते, कागद घेते आणि कागद घेऊन त्या ठिकाणी सांगते, गर्दीत माणसाच्या हरवला माझा भाऊ, अरे सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्त्यावरती भेटू. दादा अरे काय परिस्थिती निर्माण झाली होती या जगामध्ये, महाभयान करुणासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रेताचा खच पडत होता रे दादा. पण सांग ना रे दादा एवढ्या गर्दीमध्ये तुला कुठं शोधू रे दादा, सांग ना. दिसत नाही मला तू, मला फोन केला होता तू शेवटचा, येतो म्हणून सांगितलं होतं रे. अरे दादा अरे सांग ना रे दादा तुला कोणत्या पत्त्यावरती भेटायला हो. बहीण खाली हातामध्ये दुसरी ओळ लिहिण्याकरता बसते आणि सांगते, करोनाच्या कालामध्ये तुझ्या दाजीचं काम गेलंय, नोकरी नाही, मला दुसऱ्याच्या बांधावरती कामाला जावं लागतंय रे. दादा माझं तुझ्यावरती एवढं प्रेम आहे, हाताला फोड ज्यावेळेस काम करता करता आले ना ते पाहिल्याच्या नंतर तुझी आठवण येते. पण सांग ना रे दादा तुला कोणत्या रंगाचं शर्ट घेऊ. अरे काय बहीण आपल्यावरती प्रेम करत असते रे दादा. एवढं प्रेम करणारी बहीण जगाच्या पाठीवरती त्या ठिकाणी आई गेल्याच्या नंतर, बाप गेल्याच्या नंतर तिला जर कोणाचा आधार असेल ते म्हणजे भावाचा आधार आहे दादा. कोणाचा आधार आहे, भावाचा आधार आहे. म्हणून हात जोडून सर्वांना विनंती करो, आपले रक्ताची नाती सांभाळा दादा. परखे कोणी कोणाच्या कामाला येत नाही. अरे साहेब ह्या बोटाला जर कापल्याच्या नंतर याच बोटाला वेदना येतात, दुसऱ्या बोटाला काय वेदना येणार आहे काका, काहीच वेदना येत नाहीत. म्हणून सर्वांना विनंती हात जोडून बाबा, अरे जीवनामध्ये त्या ठिकाणी परमार्थ करत असताना संतांची समागम करा.